नमस्कार, मी ज्ञानेश्वरी धनंजय पाटील आणि भोसले सरांची नात. सध्या LTMC सायन इथे 3rd इयर MBBS स्टुडंट आहे. प्रथमतः आबांना 75व्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त माझ्याजवळ सांगायला खूप काही आठवणी आहेत. त्यातल्या बऱ्याचशा आठवणी गौरवग्रंथातही लिहिलेल्या आहेत, पण त्यातली एक आठवण मला इथे आवर्जून सांगायला आवडेल. ती म्हणजे आजोबांचं गणित व विज्ञानाविषयीवरचं प्रेम. आई नेहमीच म्हणायची की आळशी माणसाचा विषय गणित. तर मला प्रश्न पडायचा की हे कसं काय. तर मला एक दिवशी मी आजोबांना जेव्हा विचारले की हे कसं काय, तेव्हा आजोबा मला समजवले की लहानपणीपासून तू लहानापासून मोठी होतोपर्यंत आई तुझ्या भोवती नेहमी वर्तुळासारखं गोल 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 फिरायची. तुला लहानपणी झोपवायला 101 गाणी ऐकवायची. तर हे वर्तुळ 100 हे आकडा कुठून आला? हेच तर गणितातून आलेलं आहे. गणित आणि विज्ञान हे आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप काही गोष्टीमध्ये आहे. प्रश्न राहिला आळशी माणसाचा, तर त्याचं एक्सप्लेनेशन असं मिळालं मला की आळशी आहे म्हणजे भरपूर झोप घेतो म्हणजे एकदम मेंदू तल्लक आहे आणि तल्लक मेंदूमध्ये अनेक साऱ्या ट्रिक्स सुचतात आणि त्याच्यामुळे आयुष्याचं गणित एकदम खूप सुंदर होऊन जातं आणि आयुष्याचं गणित सॉल्व्ह होऊन जातं. त्याच्यामुळे आळशी माणसाचा विषय गणित असा आई मला लहानपणापासून म्हणायची. विज्ञान आणि गणित हे आपल्या एक हातात हात घालून चालणारे विषय आहेत. हे खूप काही गोष्टींवरून कळते. आजोबांच्या खुशीत वाढलेली माझी आई आणि आईच्या खुशीत वाढलेले मी, असं हे गणित आणि विज्ञानाचं प्रेम परंपरागत माझ्यापर्यंत पोहोचलेलं आहे. याच गणिताचा वापर करून माझ्या आईने आजोबांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त एक खूप छान आयडिया, जी स्वतःला मम्मीला सुचली, ते तिनं तशा आयडियामधून एक निरंजन क्रिएट केलेलं आहे, ज्यामध्ये 75 दिवे आहेत. मग त्या ते क्रिएट करण्यासाठी लागलेल्या सगळ्या वस्तू, जसं की प्लेट्स झाल्या, तर त्यांची लांबी, रुंदी, त्यांचा व्यास किती असावा, नंतर उंची किती असावी, 2 प्लेट्समधलं गॅप किती असावा. बरं, जेव्हा दिवे पेटले जातील तेव्हा ते उष्णता कंडक्ट होऊन ते वितळू तर नाही चिटकवलेले दिवे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून माझ्या मम्मीने खूप छान अशी कलाकृती तयार केली आहे. मी तुम्हाला दाखवू इच्छिते. तर ही तुम्हाला दिसत असेल. तर हे मम्मीने तयार केलं, हे पण तर एक गणित आणि विज्ञानाचं एकत्रीकरण करून केलेलं एक कलाकृतीच आहे. तरी त्याच्यामुळे मला खूप आनंद वाटतो की मी असा विज्ञान आणि गणित अशा एकत्रित वातावरणात वाढलेली मुलगी आहे.